ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स संपला। अखेर ठाकरेंच्या युतीचा मुहूर्त ठरला। कोणत्या महापालिकांमध्ये एकत्र लढणार? माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे एकत्र निवडणुका लढत आहेत। महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आणि राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या युतीचा सस्पेन्सही संपलाय। कारण संजय राऊतांनी ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्तच सांगून टाकलाय। माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे एकत्र निवडणुका लढत आहेत। येत्या आठवड्यामध्ये ती घोषणा व्हायला हरकत नाही। दोन पक्ष प्रमुख एकत्र येतात, त्यांचा काहीतरी कार्यक्रम ठरलेला असेल ना घोषणा करण्याचा, की हे आम्ही एकत्र आहोत, अशा पद्धतीने आम्ही जागा वाटप केलेलं आहे। ही भूमिका आमची मराठी माणसासंदर्भात आम्ही एकत्र येऊन काम करण्याची घेतलेली आहे। एवढंच नाही तर संजय राऊत आणि अनिल परब मातोश्रीचा निरोप घेऊन राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थावर पोहोचले आणि राज ठाकरेंसोबत त्यांनी चर्चा केली। मात्र आता युतीची घोषणा करण्याची तारीख आणि जागा वाटपाबाबत चर्चेच्या फेऱ्या होणार आहेत। मात्र ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपनं चांगलंच तोंडसुख घेतलंय। ही गोष्ट खरी आहे की आज आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही गोष्टी ठरलेल्या आहेत, त्याप्रमाणे पुन्हा आम्ही आता बसणार आहोत। कार्यकर्ते पदाधिकारी करतात, आम्ही वाट पाहतो आहोत आणि तुम्ही वाट पाहतात। त्याच्यामुळे मी म्हणालो की आता बैठक सुरू झालेल्या आहेत, ऑलरेडी सुरू होत्या, आजही बैठक झाली आणि आता पुन्हा बैठक आहेत आमच्या। त्याच्यामुळे तुम्हाला एक दोन दिवसामध्ये नक्कीच सगळी माहिती एकदा त्यांना एकत्र येऊन समोर येऊ द्या। 100 प्रश्नांची बरसात त्यांच्यावर आम्ही करू। खरं तर हिंदी सक्तीविरोधात मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले। संजय राऊत यांनी 5 महापालिकांमध्ये मनसे आणि ठाकरे सेना एकत्र येण्याची शक्यता वर्तवली। मात्र या महापालिकांमध्ये 2017च्या निवडणुकीत दोन्ही पक्षाची नेमकी किती ताकद होती ते पाहूया। मुंबई शिवसेना 30.41% मतं, 84 जागा होत्या। मनसे 8.52% मतं, 7 जागांवर विजय मिळवला होता। ठाणे शिवसेना 37% मतांसह 67 जागा, तर मनसे 3% मतं आणि 0 जागा। कल्याण डोंबिवली शिवसेना 38% मतं, 52 जागा, मनसे 10% मतं, 9 जागा। नाशिक शिवसेनेला 33% मतं पडून 35 जागांवर विजय, तर मनसेला 6% मतं आणि एकूण 5 जागा। पुणे शिवसेना 14.19% मतांसह 10 जागा, तर मनसे 6% मतांसह 2 जागा। ठाकरे बंधूंच्या युतीची 18 डिसेंबरला घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र या तारखेमागे राज ठाकरेंसाठी लकी असलेल्या 9 आकड्याचं गणित आहे। ते नेमकं कसं पाहूया। राज ठाकरेंनी 27 डिसेंबर 2005ला शिवसेनेचं नेतेपद सोडलं। 2+7 9। 18 जानेवारी 2006ला शिवसेनेला जय महाराष्ट्र केला। 1+8 9। 9 मार्च 2006ला मनसेची स्थापना केली। 9 आकडा। 27 फेब्रुवारी 2010 मध्ये टेलिकॉम कंपन्यांना मराठीत सर्व्हिस देण्याचे आदेश दिले। 2+7 9। राज ठाकरेंच्या लग्नाचा मुहूर्त 12:51 म्हणजेच 1+2+5+1 एकूण बेरीज 9। राज ठाकरेंच्या गाडीचा नंबर ही 9। खरं तर 2017 मध्ये शिवसेना एकत्र होती, मात्र आता विभागली गेल्यामुळे ठाकरे सेनेच्या ताकदीचंही विभाजन झालंय। विधानसभा निवडणुकीत दाणादाण उडाल्यानं एकत्र आलेले ठाकरे बंधू शिंदे सेना आणि भाजपला रोखण्यात यशस्वी ठरणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। वैदेही काणेकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।